नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 21 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 22वा अध्याय वाचत आहोत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. एकनाथी भागवत आरंभ. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु खांबसूत्री चौर्याय यशी लक्ष पुतळ्या यंत्री नाचविशी निजतंत्री प्राचीन दोरी स्वभावे दोरी धरिली दिसो न देशी परिपुतळ्या सोये नाचविशी नवल लाघवी कैसा होशी आलिप्त तेसी सर्वदा तेथ जैशी ज्याची पूर्वगती ते भूतनाचे तैसारती ते नाचविती चेतना शक्ती तुझ्या हाती विनहस्ते जेवी का अचेतन लोहाते चुंबक खेळवी निज सामर्थ्ये तेवी तू सकळ भूताते निज सत्ते नाचविशी ऐशी सदा नाचती परतंत्र तरी अभिमानाचे बळ थोर सत्य मानून नेहाकार आम्ही स्वतंत्र मनविती आम्ही सज्ञान अतिज्ञाते आम्ही कर्मकुशल कर्म करते इतर मूर्खे समजते ऐशा अभिमाना ते वाढविती एव अभिमानाचे निहाते विसरोदी आपुल्या अकर्तृत्वाते स्वये पावले कर्मबंधाते जेवी स्वप्नावस्थे विषबाधा स्वप्नी अतिशय चढले विख आता उतरले निशेख तेवी बंध मोक्ष देख सत्यत्वे मूर्ख मानिती हे तुझे खांबसूत्रीची कळा मिथ्या सत्यत्वे दाविशी डोळा हा अतिशय आगाध सोहळा तुझी तर्क लीळा तर्किना अचेतनी चेतन धर्म प्रत्यक्ष दाविशी तू सुगम हेची तुझे न कळे वर्म करोनी कर्म करता अकर्ताची तू होशी करता करता होत्साता अकर्ता हे तुझी खांबसूत्रता न कळे सर्वथा कोणाते तुझी माया पाहो जाता तोची मायेने ग्रासिला तत्वता असो तुझची पाहो मनता तेही सत्व वस्ता मायेची ऐसे तुझे खांबसूत्र अकळ न कळेगा तुझे चरित्र देखो नेदिता निजसूत्र भूते विचित्र नाचविशी तुझे नी जग होय जाये परिम्या केले हे ठावे नोहे ऐसा तुझा खेळ पाये कोणे काय लक्षावा या परी खेळ वाढविशी सवेची विकल्पोनी मोडशी विकार महत्त्वत्वी साठविशी हेही कर्तृत्व अंगासी न लगत गेले याचे मुख्यत्वे मूळ लक्षण तुझे कृपे विन न कळे जाण तुझी कृपा झाली अपूर्ण जनी जनार्दन प्रकटेपे जनी प्रकटल्या जनार्दन तद्रूप होई जे आपण हे मुळीची निज खून तेथ मी तू पण रिगेना मी तू पण विन प्रसिद्ध जनी जनार्दन निजानंद त्यांचे कृपेस्तव विशद श्री भागवत शुद्ध वाखनिले तेथ 21व्याचे अंती वेदक्रीडा विक्रांड लक्षार्थ स्थिती ब्रह्म एकची उद्वत विनाशी वेदार्थ सार निरूपण एकता उद्भवान लिखून ब्रह्म एकाकी परिपूर्ण दुजे नवीच संचले वेदवाद्ये ब्रह्म एक स्वानुभवे तोय तैसेची देख तरी द्याते ऋषीजन लोक केवी तत्वे अनेक बोलती एची आशंके लागी जाण उद्धवे स्वये मांडला प्रश्न परिपोटातील भिन्न खून उगा श्रीकृष्ण न राहावा
मी झालो जी ब्रह्मसंपन्न, हे ऐकता माझे वचन, निजधामा निघेल श्रीकृष्ण. मग हे दर्शन मज कैचे, ऐशी या काकुळ ती जाण, संशय विन करी प्रश्न, ते ऐकोनी श्रीकृष्ण सुख समाधान भोगित. तव कृष्णाचे मनी अनिक, उद्धव मी दोघेक, मिथ्य वियोगाचे दुःख, हे कळे तव देख प्रश्न सांगो. 22वे अध्यायी देख, तत्वसंख्या सांगेल आवश्यक, प्रकृती पुरुष विवेक, जन्म मरण द्योतक प्रकारू, आत्मा एक की अनेक, आणि तत्वसंख्या विवेक, हे कळावया निष्टंक. उद्धव देख पुसत विश्वात्मका विश्वेश्वरा, विश्वधारका विश्वंभरा, विश्वसाक्षी विश्वकारा, विश्वेक सुंदरा श्रीकृष्णा. तुझ विश्वात्मक म्हणता, जड मलिन एकदेशिता, आली मनशी अज्ञानता, या लागे प्रभुता उपपादी. जड मलिन अज्ञानता, हे मायेस्तव होती तत्वता, ते मायेचा तू नियंता, हे सा अगाध प्रभुता पै तुझी. ऐशिया संबोधनाद्वारा, विनवनी स्वामी शारंगधरा, तत्वसंख्येच्या विचारा, निज निर्धारा पुसत. जे तप सामर्थ्ये समर्थ थोर, अनागत द्रष्टे ऋषीश्वर, त्याची तत्वसंख्या विचित्र, पृथगाकारे बोलती. तत्वसंख्या इस्तभूत 19व्या अध्यायात. तुम्हीच निरूपला तत्वार्थ, तेवची वृत्तांत सांगत. 14वे श्लोकीच्या निरूपणी, हे 28 तत्वगणनी सांगितले शारंगपाणी, मज लागोनी निश्चित. हे तत्वसंख्येचा विचार, प्रकृती पुरुष महंदहकार, पंचमहाभूते थोर, हा संख्या प्रकार नावांचा. दाही इंद्रिये करावे मन, पंच विषय तिन्ही गुण, हे 28 संख्यगणन स्वमुखे आपण निरूपिले. या परिगा लक्ष्मीपती, हे मुख्यत्वे तुझी तत्वोक्ती. आता ऋषीश्वराच्या युक्ती, ते एक तुझ प्रती सांगेन, ते तू ऐकगा निश्चित. तुझ सांगेन त्याचा अर्थ, मनोनिया निजरूप निरूपित स्वयं मनोगत. उद्धव म्हणे, तत्वता उधारी मी सांगेन एकुसरी, प्रकृती पुरुषा माझरी विचित परी सांगत. एथ तत्वसंख्या मतवाद, ऋषीश्वरा माझी विवाद, त्या विवादाचे शब्द ऐक विषद सांगेन. एक म्हणे तत्वे 26, तुझा म्हणे उगा बैस, बहु बोलाव्या नाही पैस, तत्वे 25 नेमस्त. तिजा म्हणे तुम्हीथ, कैचेनी वाढविले स्वमत, तत्वे नेमस्तची 7, कैची बहुत बोलता. एक म्हणे ही अभिनव, बोलता न लाजवी मानव, वृथा बोलावी लवलव, तत्वे 9 नेमस्त. तव हासोनी बोलेक, सापे सज्ञान झाले लोक, मिथ्या बहु तत्वजल्पक, तत्व षटूक नेमस्त. एक म्हणती परतेसरा, येना तत्वसंख्या विचारा, तत्वे नेमिलीच करा, बडबड सैरा न करावी. दुजा म्हणे तत्वविचारा, नेनोनी धरीसी अहंकारा, पुसोनी या थोर थोरा, तत्वे 17 नेमस्त. एक म्हणे युक्त
ती बळा का व्यर्थ पिटाल कपाळा, न कळे भगवंताची लीळा तत्वे 16 नमस्त. एक म्हणे या गर्विता पोरा, कोण उपुसे तत्व विचारा, तत्वे नेमस्तची तेरा, निज निर्धारा म्या केले. एक म्हणे सांडा चतुरी, तत्वे नेमस्ताची चारी, दुजा म्हणे या कायशा कुसरी, तत्वे निर्धारी दोनची. तिजा म्हणे वाचाट लोक, कोणे धरावे याचे मुख, निज निर्धारी तत्व एक, एकाचा अनेक विस्तर. एव मत परंपरा नानामती, ऋषीश्वरी विचिता युक्ती, तुझ्या तत्ववादाची निश्चिती, कोणी स्तुती मानवी. गायत्री पृथगा युष्मनिंद, नो वक्तुमर्हसि तू निजात्मा परमेश्वर, तुझ जाणावया ऋषीश्वर, वेचूनी युक्तीचे संभार तत्वविचार बोलती. स्वामीने सांगितले तत्व एक, ऋषीश्वर बोलती अनेक, येची विषयीचे निष्टंक, मज आवश्यक सांगावे. एव या तत्वनिश्चयासी, मज सांगावया योग्य होसी, ऐसा विनविला ऋषिकेशी, तो दवासी तुष्टला. जी जी ऋषीश्वर बोलती, ती ती तत्वे सत्य होती, हे सर्वज्ञ ज्ञाते जाणती, तेची अर्थी हरी बोले. ज्याचे निमते जैसे ज्ञान, तो तैसे करी तत्व व्याख्यान, या हेतू बोलती ब्राह्मण, ते सत्य जाण उद्धवा. जरी अवघी मते प्रमाण, तरी का करावे मतखंडन, उद्धवा तू ऐसे नमन, ते मी निरखून सांगेन. अघट घटित माझी माया, जे हरिहरान ये आया, जे नाथी रे वाढवूनिया लोकत्रया बुलवीत, ते माया धरोनिया हाते, ऋषीश्वर निजमते. जो जो जे बोलेल, जे जे ते तेथे घडे सत्य. केवळ दोराचा सर्पाकार, हा श्वेत कृष्ण की रक्तांबर, ज्यासी जैसा भ्रमकार, त्यासी साचार तो तैसा. तेवी आत्मतत्व एकची जाण, अविकारी निर्गुण, तेथ नाना तत्वाचे व्याख्यान, बोलती ब्रह्मान माया योगे. त्या मायेच्या मायिका युक्तती, नाना वाग्वद स्वमती, त्याच वादाची वादस्थिती, एक तुझ प्रती सांगेन. ऐसे बोलोनी श्रीकृष्णनाथ, उद्धवा प्रती सांग निरूपित, तत्वविचारणा यथार्थ, स्वय सांगत आपण. हे 5वे श्लोकीचे निरूपण. श्रीकृष्ण उद्धव विवरण सांगितले तत्वव्याख्यान, उद्धवा जाण यथार्थ. माझे मायेचे प्रबळ बळ, तेने अभिमान तिसबळ, वाढवून युक्तीचे वाग्वाजळ, करीती कोल्हाळ वाग्वती. प्रबळ शास्त्रश्रवणाभिमान, तुझे वचन ते अप्रमाण, मी बोलतो हेची प्रमाण, पत्रावलंबन केले असे. सत्वर जादी गुणोत्पत्ती, माझे मायेच्या अनंत शक्ती, तेने गुणक्षोभे विवादती, स्वमत व्याप्ती अभिमानी. का गुणक्षोभे अभिमान, विकल्प उपजवी गहन, विकल्पे युक्तीचे छळन, करी आपण अतिवादे. सांडिता गुणक्षोभ विलास, रजत मांचा होय हार्स,
तत्ववृत्तीचा निज प्रकाश अतिउल्हास क्षमदमाचे निजवृत्ती संकल्प विकल्पेसी जातीवाद अतिवाद उपरमती जेवी सूर्याप्रती अंधारे सर्वज्ञ ज्ञाते जे का होती ते नाना तत्वाच्या तत्वोक्ती ही सोय विवंचू जाणती एक तुझ प्रती सांगेन गुरुपाशी शस्त्रपाटा करुणी साधिली निधनिष्ठा एकत उद्धवा पुरुषश्रेष्ठा प्रियवरिष्ठा प्रियोत्तमा तू तत्वगणनेचे जे लेख एकाचे थोडे एकाचे अधिक हा अनुप्रवेश ओळख एका माझी एक उपजती तत्वापासून तत्वे होती कारण रूपे सर्वांची स्थिती यंती थिल तेथे प्रवेशती हे तत्वपती उद्धवा पूर्वस्थिती जे ते कारण त्यापासून उपजे ते कार्य जाण हे कार्यकारणांचे लक्षण तत्वविचक्षण बोलती येथ वक्त्यारचे जैसे मनोगत तैसे तत्वसंख्या होत कार्यकारण एकत्व गणित तत्वसंख्या तेथ थोडीच एकची कार्य आणि कारण गणिता आणि ती भिन्न तेथ तत्वसंख्याधिक जाण होय गणन उद्धवा एव कार्यकारणे भिन्न भिन्ने तत्वसंख्या थोडी बहुत होणे ही तत्वत्वक्तची लक्षणे तुझल सुलक्षणे सांगितले ऐशी विषयीची उपपत्ती सोय सांगता हे श्रीपती कार्यकारण निजयुक्ती उद्धवा प्रतिनिवाडे आकाशापासून वायू झाला तो गगना वेगळा नाही गेला वायूपासून अग्नी झाला तेथ प्रवेशू आला देहाचा अग्नीपासून आला जळरस त्या माझी तिहीचा रेवास जळापासून पृथ्वीचा प्रकाश ती माझी प्रवेश चहूंचा तैसे कार्य आणि कारण परस्परे अभिमन्न जाण जेवी लेणे आणि लेणे आणि सुवर्ण वेगळे पण एकत्वे जेवी तंतू आणि पट दोन्ही दिसती एकवट तेवी कार्यकारण सगट दिसे स्पष्ट भिन्न साखरेची नारळे गेळी परी साखरत्व नाही मुकली तेवी कारणाची कार्य झाली असता संचली ही कारणत्वे जेविका पृथ्वीचा मृत्पिंड अनेक भांड होता गाडगी उदंड मृतिका अखंड सर्व माझी तेवी कारणी कार्यशी विशेषू कार्यासी मन कारणत्वे प्रकाशू हा परस्परानुप्रवेशू अनन्य विलासू अखंडत्वे एक कार्य आणि कारण होय भिन्न आणि अभिन्न देणे तत्वसंख्या लक्षण घडे जाण निश्चित न्यूनाधिक म्या सांगितली तैसी जाण तत्वसंख्या अधिक न्यून व्हावया हेची कारण वक्तयाची ज्ञान विवक्षा जैसे त्यासी मसे ज्ञान तैसा स्थित मताभिमान तैसे तत्वव्याख्यान ईश्वर जन बोलती जेवी जो बोले ज्या मतयुक्ती ते घडे त्या मत संमती हे मी जाणे सर्वज्ञ श्रीपती या लागी त्या युक्ती मी मानी जे बोलेले ऋषीजन 26 तत्वे विवंचून उद्धवा तुझ मी सांगेन सावधान उदारी
प्रकृती पुरुष महत्वत्व इथे अहंकार आणि महाभूते इंद्रिये विषय समते ते तत्वे निश्चिती 25 इथ पुरुषा होनी या भिन्न जीव वेगळा करुनी जाण तत्वसंख्या लक्षण केली संपूर्ण 26 जीवाच्या भिन्नत्वाचे कारण अनादि विद्येस्तव जाण घेऊन ठेला देहाभिमान कर्मबंधन दृढ झाले अहंकर्तेपणाचा खटाटोप तिने अंगी आदळे पुण्यपाप विसरला निजरूप विषय लोलुप्य वाढविता लागले बंधतेचे बंधन न करावे पाशछेदन त्यांच्या कर्मपाशछेदन त्यांच्या उदरा लागी जाण ज्ञानता सर्वज्ञ ईश्वर गुरुद्वारा पाविजे ज्ञान तेथे ईश्वरांचा भार कोण इथ ईश्वर कृपेविन सद्गुरु जाण भेटेना झाली सद्गुरु प्राप्ती ईश्वर कृपेविन न घडे भक्ती सद्गुरु तोची ईश्वर मूर्ती वेळ वेदशास्त्रार्थी संमत गुरु ईश्वरा भिन्नपण ऐसे देखे तो नागवला आपण एव ईश्वरानुग्रह हे जाण ज्ञान संपन्न होय जीव गुरूंनी सांगितली ज्ञानस्थिती ते ईश्वर कृपेविन चिंते ठसावेना साधका प्रती जाणे निश्चिती उद्भवा जीव नियम निघ ईश्वर नियंता जीव